आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यावर राज्य सरकारनं लाडके बाहू ही देखील योजना आणली। मात्र लाडकी बहिणीप्रमाणे ही योजना सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगाराचा दावा करणाऱ्या या योजनेतनं आतापर्यंत एकालाही रोजगार मिळालेला नाहीये। त्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आता छत्री आंदोलन केलं गेलं। लाडक्या भावांचा आक्रमक पवित्रा, प्रशिक्षण दिलं, रोजगार कोण देणार? सुशिक्षित बेरोजगार प्रमाण खूप वाढलेलं आहे, तरी आम्हाला हाताला रोजगार भेटला पाहिजे। लाडक्या भावांना बायको मिळेना। नोकरी असेल तरच मुलगी द्यायला तयार आहे, त्याच्या घरी जमीन असो किंवा नसो, फक्त नोकरी कशी का असणार, नोकरी 10,000 रुपये पगार होते पण नोकरी। मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातील लाडके भाऊ एकवटले। विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे तरुण मुंबईत धडकलेत। सरकारनं राज्यातील तब्बल 1,34,000 तरुणांना 6 महिन्यांचं कार्यप्रशिक्षण दिलं, पण सरकारच्या दाव्याप्रमाणे त्यांना रोजगार काही मिळालेला नाही। 6 महिन्यांचं प्रशिक्षण संपल्यानंतर या तरुणांनी 24 दिवस आझाद मैदानात उपोषण केलं। त्याची दखल घेत सरकारनं 5 महिन्यांचा कालावधी वाढवून दिला, पण त्यापुढे काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। सरकारनं 5 महिन्याचा कालावधी वाढवत असताना विधानसभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5 महिन्याचा कार्यकाल देतोय खरा, पण पुन्हा येऊ नका आमच्याकडे कायमस्वरूपी रोजगार मागायला। या त्यांच्या घोषणेचा मी या आझाद मैदानावर जाहीर निषेध करतो। लाडका भाऊ ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर सरकारनं मोठा गाजावाजा करत राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना सुरू केली। या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षणासोबत दर महिन्याला 10,000 रुपयांचा स्टायपेंडही दिला जाणार होता। या प्रशिक्षणानंतर तरुणांना रोजगार मिळेल असा दावा सरकारनं केला होता। 6+5 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आमच्या या महाराष्ट्रातल्या 1,34,000 युवक आणि युवतींना भेडसावतोय। त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्यावर आधारित असलेल्या 10 लाख परिवारातील सदस्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना तातडीनं रोजगार मिळावा, योजनेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवावी, प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी अशा मागण्या करण्यात आल्यात। ज्या वेळेस विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला 6 महिन्यासाठी अगोदर प्रशिक्षण दिलं जाईल, त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम केलं जाईल। पर आमची घोर निराशा झालेली आहे, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला कायम रोजगार द्या। निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला रोजगार दिलं आणि आता ते 5 महिने झाल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर ते बोलले की आता तुम्हाला आम्ही काढून घेऊ, पण त्यानंतर परत आझाद मैदानावर आमचं मोर्चा झालं। त्यानंतर आम्हाला परत आता 5 महिने मिळाले आहेत, आता परत त्याच्यानंतर परत काढेल सरकार असं आम्हाला वाटतंय। त्याच्यामुळे ती काढू नये आणि आम्हाला इथे कायम करावं। 3 महिन्याचे जे पेमेंट थकलेले आहेत, काहींचे तर या आधीचे सुद्धा पेमेंट झालेले नाही आहेत। प्रॉपर आम्ही सगळं कामं करून घेतो तरी आमचे कोणाचे पेमेंट झाले तर काहींचे नाही, म्हणजे ह्याच्यात सुद्धा भेदभाव सरकार करत आहे असं आम्हाला वाटत आहे। सुरुवातीला 6 महिने प्रशिक्षण देऊन पुन्हा 5 महिने वाढविले, पण प्रशिक्षण देऊनच पुढे आम्हाला जर दिशाहीन काही दिशा दिली तर आमचं काय तर रोजगार आणणार आहे। वय वर्ष आमचं 34-35 सगळ्यांचं वय मर्यादा झालेली आहे। एकीकडे लाडके भाऊ आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात एकवटले असतानाच तिकडे लाडक्या बहिणींचा निधीही वादात सापडलाय। त्याला कारण ठरलंय महायुती सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे इतर विकास निधी मिळण्यास उशीर होत असल्याचं विधान भरणेंनी केलं होतं। त्यावर छगन भुजबळ यांनीही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचं सांगत सहमती दर्शवली होती। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का अशी भीती निर्माण झाली होती। मात्र भरणेंनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव करत बहिणींना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। निधीच्या बाबतीमध्ये लाडकी बहिणी नवीन योजना आहे आणि त्यामुळे थोडी पूर्वी अडचण होत होती, परंतु येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सगळी गाडी रुळावर आलेली। हा मी फक्त आता गाडी रुळावर आलेली
ह्या योजनेमुळं थोडं हे होती. ह्याचा अर्थ त्या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही. उलटी योजनाच आम्ही आणलेली आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी हा कमी पडणार नाही. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर विविध योजनांची खैरात केली. पण आज ही आश्वासनं पूर्ण करताना सरकार मेटाकुटीला येत असल्याचं दिसतंय. सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.